नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इत्ता 11वीचा 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप या पाठाचा तिसऱ्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की हा जो पाठ आहे तेनजिंग नॉर्गे आणि त्यांचे मित्र एडमंड हिलरी यांनी माउंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दलचा आहे. आणि माउंट एव्हरेस्ट त्यांनी सर केल्यानंतर तेनजिंग नॉर्गे यांची टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली जी मुलाखत होती तीच आपल्याला या पाठाच्या स्वरूपात अभ्यासायला आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तेनजिंग नॉर्गे आणि त्यांचे मित्र एडमंड हिलरी यांनी कशा पद्धतीने माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे आणि कोणत्या अडचणींना त्यांनी तोंड दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. मी आपल्याला विनंती करतो की जर का आपण आधीचे 2 व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते बघा, कारण हा पार्ट मी फक्त 3 व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आहे मराठीत भाषांतर, आणि दुसरा जो व्हिडिओ आहे या पुस्तकातलं जे टीचिंग आहे त्याचा पार्ट फर्स्ट आहे, आणि आता हा पुस्तकातल्या टीचिंगचा पार्ट सेकंड आहे. अशी एकूण आता 3 व्हिडिओ झालेले आहेत, एक मराठीतला आणि इंग्लिशमधले हे 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करू इच्छितो की जर का आपण या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असणार आणि अजूनही आपण रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मी आपल्याला विनंती करतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि कसा वाटतो व्हिडिओच्या शेवटी कमेंट्स करून नक्कीच मला कळवा. आपले लाईक्स, आपले कमेंट्स आणि आपलं शेअर आणि आपलं सबस्क्राईब माझा कॉन्फिडन्स वाढवतं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मी आपल्याला देण्यासाठी नक्कीच त्याच्याने प्रेरित होत असतो. चला तर मग मित्रांनो, वेळ न गमावता या व्हिडिओला देखील सुरुवात करूया. तर बघा, त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये पहिला विचार काय आला तर बघा, फर्स्ट थॉट, पहिला विचार. माय फर्स्ट थॉट, माझा पहिला विचार ऑन रीचिंग पोहोचल्यानंतर द टॉपवर वाज होता अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता. टू गॉड म्हणजे देवाला. माय फर्स्ट थॉट ऑन रीचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. विद्यार्थी मित्रांनो, एखादं अशक्यप्राय गोष्ट किंवा एखादा अशक्यप्राय ध्येय किंवा मिशन आपण जेव्हा प्राप्त करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप सारे विचार हे येत असतात. तर त्याच्यापैकी एक विचार हा कृतज्ञतेचा असतो की ज्याच्यामुळे किंवा ज्यांच्यामुळे किंवा ज्या शक्तीमुळे आपण हे सगळं प्राप्त करू शकलो त्याच्याबद्दल आपण उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना व्यक्त करत असतो. ठीक आहे. आणि म्हणून तेनजिंग नॉर्गे यांच्या डोक्यामध्ये वर पोहोचल्यानंतर पहिला विचार कोणता आला? अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड, म्हणजे देवाबद्दल उपकाराची जाणीव. अरे देवा, तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. दॅट आफ्टर, त्याच्यानंतर हॅव्हिंग फेल्ड 6 टाइम्स, म्हणजे 6 वेळेस फेल झाल्यानंतर 7व्यांदा त्यांना यश आलेलं होतं चढण्यामध्ये. ही हॅड ब्लेस्ड, देवाने, ही म्हणजे काय बघा, ही हॅड ब्लेस्ड मी, देवाने मला वरदान दिलेलं होतं. विथ फुलफिलमेंट म्हणजे परिपूर्ती ऑफ धिस डिझायर, ही इच्छा. आय हॅड हेल्ड, मी बाळगून होतो. सो लॉंग, खूप काळापासून. हे बघा मित्रांनो, my first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. म्हणजे 6 वेळेस अपयश आल्यानंतर माझी इच्छा 7व्यांदा का होईना परंतु ती पूर्ण झाली. येतंय का लक्षात? पूर्ण करण्यास देवाने मला ब्लेस्ड म्हणजे वरदान दिलं, मदत केली, आणि म्हणून हे देवा मी तुझे आभार मानतो, मी तुझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कोण बोलतंय? तेनजिंग नॉर्गे. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आय प्लेस्ड म्हणजे मी ठेवल्या, ऑन द समिट त्या शिखरावर, द ऑफरिंग्स, ऑफर म्हणजे काय? आपण काहीतरी देवतो, देवाला नैवेद्य वगैरे देत असतो. येतं एक लक्षात? देवाला काहीतरी ऑफर करत असतो आपण, काय म्हणतो त्याला, काहीतरी चढवायचंय म्हणून आपण नारळ वगैरे चढवत असतो. येतं एक लक्षात? त्याच पद्धतीने तेनजिंग नॉर्गे यांनी सुद्धा काहीतरी ऑफर केलं टू गॉड, देवाला. दॅट आय हॅड कॅरीड विथ मी, जे त्यांनी त्यांच्या सोबत नेलेलं होतं देवाला देण्यासाठी. येतं एक लक्षात? आता त्याच्यात काय होतं बघा, धिस इज इन अकॉर्ड विथ. इन अकॉर्ड विथ म्हणजे त्यानुसार,
माय रिलीजन, माझ्या धर्मानुसार. बघा ती ऑफरिंग आहे ना त्यांच्या धर्मानुसार होती. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलीजन. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. मी आणि माझी पत्नी हे बुद्धिस्ट आहोत, म्हणजे बौद्ध धर्मातील आहोत. आय कुड नॉट नील. आय कुड नॉट नील. नील म्हणजे काय? गुडघ्यांवर बसणे, नमस्कार करण्यासाठी. का बसू शकलो नाही? बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. माझे कपडे आणि जे इक्विपमेंट होतं माझ्यासोबत त्याच्यामुळे मी नील होऊ शकलो नाही, म्हणजे गुडघ्यांवर बसू शकलो नाही. बट आय ऑफर्ड, मी देऊ केलं, अ सायलेंट प्रेयर, शांततेतली किंवा मनातल्या मनातली प्रार्थना, इन माय हार्ट, माझ्या मनातल्या मनातली. येतं आहे का लक्षात? आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. माझ्या कपड्यांमुळे आणि माझ्या उपकरणांमुळे मी गुडघ्यांवर बसून देवाला प्रार्थना करू शकलो नाही. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर, एकदम मनातली, इन माय हार्ट. येतं आहे का लक्षात? मनातल्या मनातली मी सायलेंट प्रेयर देवाला ऑफर केली. ठीक आहे. तर बघा याच्यात काय बघितलं, त्या शिखरावर पोहोचल्यानंतर देवाला जे काही देण्यासाठी आणलेलं होतं त्यांनी, येतं एक लक्षात, त्यांच्या धर्मानुसार, कारण ते आणि त्यांची पत्नी हे बौद्ध धर्मातले होते, त्यानुसार देवाला ऑफर करण्यासाठी जे काही आणलेलं होतं ते त्यांनी तिथे ऑफर केलं. ते गुडघ्यांवर बसून देवाला नमस्कार करू शकले नाही त्यांच्या कपड्यांमुळे आणि त्यांच्या उपकरणांमुळे, परंतु त्यांनी मनातल्या मनात एक देवाला सायलेंट प्रेयर केली. द ऑफरिंग्स वेअर, आता काय कोणत्या वस्तू होत्या मग देवाला चढावण्याच्या? येतं एक लक्षात, आपण त्याला म्हणतात चढावा. येतं एक लक्षात? त्या ऑफरिंग्स काय होत्या मग? ऑफरिंग्स होत्या बिस्किट्स, त्याच्यानंतर होती कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल, आणि एक छोटीशी निळ्या रंगाची पेन्सिल. बघा द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल्स. बघा 3 गोष्टी देवाला चढावा म्हणून त्यांनी आणलेल्या होत्या. बिस्किट होतं, कॅन्डी होती आणि लिटल ब्ल्यू पेन्सिल होती. ठीक आहे. माय यंगेस्ट म्हणजे सगळ्यात लहान, माझी सगळ्यात लहान डॉटर, मुलगी नीमा, हॅड गिवन मी, तिने मला दिलेलं होतं, द पेन्सिल, ती पेन्सिल, बिफोर आय लेफ्ट होम, मी घरून निघालो ना त्याआधी माझी जी सगळ्यात लहान मुलगी होती नीमा, तिने मला ती पेन्सिल दिलेली होती. कोणती? लिटल ब्ल्यू पेन्सिल. शी आस्क्ड मी, तिने मला सांगितलं होतं, टू पुट इट, ती ठेवायला, ऑन द टॉप ऑफ द माउंटेन, त्या माउंटेनच्या टॉपवर, ॲज हर ऑफरिंग, तिच्याकडनं चढावा म्हणून. येतं आहे का लक्षात? माझी जी सगळ्यात लहान मुलगी आहे तिने मला ती वस्तू तिच्याकडनं चढावा म्हणून ऑन द टॉप ऑफ द माउंटेन, म्हणजे जगातील सर्वोच्च ठिकाणावर, म्हणजे माउंट एव्हरेस्टवर ठेवायला सांगितलेली होती तिने. इट वॉज अँड, ती होती, काय होती बघा, ती वस्तू काय होती बघा, इट वॉज अँन ऑर्डिनरी पेन्सिल, ती एक सर्वसामान्य पेन्सिल होती. इट वॉज अँन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, ती एकदम सर्वसाधारण निळ्या रंगाची पेन्सिल होती, विशेष असं काही नव्हतं. नॉट इवन अ लॉंग वन, एवढी काही मोठी पण नव्हती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझेशन्स. प्राइज्ड पोझेशन म्हणजे काय? व्हॅल्युएबल पोझेशन. हे बघा, इट वॉज अँन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, ती एकदम सर्वसाधारण निळ्या रंगाची पेन्सिल होती. नॉट इव्हन अ लॉंग वन, जास्त मोठी सुद्धा नव्हती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझेशन. प्राइज्ड म्हणजे काय? व्हॅल्युएबल, मौल्यवान, आणि पोझेशन म्हणजे काय? खजिना. येतं एक लक्षात? ती वस्तू एवढी काही विशेष नव्हती, परंतु तिच्याकडे ज्या मौल्यवान खजिना म्हणून तिने सांभाळून ठेवलेल्या त्या वस्तू होत्या त्याच्यापैकी ती एक होती. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याच्यात काय बघितलं आपण, त्यांच्या ऑफरिंग्स काय होत्या मग? बिस्किट होती, कॅन्डी होती आणि लिटल ब्ल्यू पेन्सिल होती. कोणी दिलेली होती लिटल ब्ल्यू पेन्सिल? त्यांच्या सगळ्यात लहान मुलीने. तिचं नाव काय होतं? नीमा होतं. घरून निघण्याआधी त्यांनी ती दिलेली होती, तिने त्यांना दिलेली होती, आणि तिने त्यांना सांगितलं होतं की टॉप ऑफ द माउंटेनवर तिच्याकडनं तो एक चढावा म्हणून ती पेन्सिल तिथे ठेवायची. ती एक सर्वसाधारण पेन्सिल होती. येतं एक लक्षात? एवढी विशेष अशी नव्हती, परंतु तिचा जो मौल्यवान खजिना होता त्याच्यातली ती सगळ्यात, किंवा एक मौल्यवान वस्तू होती तिच्यासाठी. येतं लक्षात? ॲज आय पुट इट डाऊन, जेव्हा मी ती खाली ठेवली, आय पॉइंटेड इट, मी ते दर्शवलं, दाखवलं. पॉइंटेड इट आउट टू हिलरी, मी हिलरी यांना ते दाखवलं. ही गेव मी अ स्माईल,
ही गेव मी अ बिग स्माइल, त्यांनी माझ्याकडे पाहून थोडं हसले ते. शोविंग दॅट ही अंडरस्टूड, त्यांना कळलं ते की माझा नेमका उद्देश काय होता, की एवढ्या मोठ्या ठिकाणावर जाऊन एवढे अशा छोट्या छोट्या कॅन्डी, बिस्किट, नंतर अशी पेन्सिल, अशा गोष्टी ठेवणे. येतं आहे का लक्षात? आता मग एडमंड हिलरी यांना कळून गेलं की या ज्या वस्तू आहेत यांच्या मुलीच्या असाव्यात. येतं आहे लक्षात? आणि एक वडिलांचं मुलीप्रती जे प्रेम आहे, येतं आहे का लक्षात, ते देखील दिसून येतं आहे. आई वडील आपल्या मुलांच्या साध्या साध्या गोष्टींना सुद्धा व्हॅल्यू देत असतात, हे त्यांना समजलं. कोणाला समजलं? एडमंड हिलरी. बघा, शोविंग दॅट ही अंडरस्टूड, ही गेव मी अ बिग स्माइल शोविंग दॅट ही अंडरस्टूड, त्यांनी माझ्याकडे पाहून हसलं आणि मला दाखवलं की नेमकं माझ्या भावना काय होत्या ह्या त्यांनी समजून घेतल्या. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. Then I got out, त्याच्यानंतर मी बाहेर काढला. काय? द फ्लॅग्स म्हणजे ते झेंडे, आठवतं ना तुम्हाला? 4 होते. विच आय हॅड, जे होते ऑन अ पीस ऑफ स्ट्रिंग म्हणजे एका दोऱ्यावर होते ते. अबाउट 4 feet लॉंग, 4 फीट लांब असलेल्या त्याच्यावर होते ते. आय फास्टन्ड वन एंड टू माय आईस ॲक्स अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप. आता बघा, फास्टन म्हणजे काय? घट्ट बांधणे. येतं आहे का लक्षात? आय फास्टन वन एंड, एक टोक मी एकदम पक्क बांधलं. टू माय आईस ॲक्स म्हणजे काय? बर्फ फोडावयाची कुऱ्हाड. त्यांना आपण आधी बघितलं नाही, पुढे जो चालणारा व्यक्ती होता त्याला बर्फ तोडून तोडून रस्ता तयार करावा लागत होता. तर त्या कुऱ्हाडीला बांधलं एक टोक, अँड एक टोक त्यांनी हातात पकडलं असेल. आणि त्याच वेळेस हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप. हिलरी, त्यांचे जे एडमंड हिलरी हे जे त्यांचे सोबती होते, त्यांनी त्याचे फोटो घेतले, ते झेंडे तिथे लावल्याचे. ओके. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. Okay. पुढे बघा. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. As I had to bring my ice axe down with me, कारण मला माझी बर्फ तोडण्याची जी ॲक्स होती, जी कुऱ्हाड होती, ती मला खाली आणायची होती. म्हणून त्यामुळे मी काय केलं, मग आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग. बरीड म्हणजे काय? पुरलं. वन एंड ऑफ द स्ट्रिंग, दोरा जो होता, जो दोर होता किंवा जो काही दोरा असेल ज्याला ते झेंडे लावलेले असतील, त्याचे एक टोक आईस बर्फामध्ये पुरलं. येतं आहे का लक्षात? अँड द अदर इन स्नो, दुसरीकडे. येतं आहे का लक्षात? थोडं इकडचा बर्फ दोघंकडच्या बर्फांमध्ये तो दोर अडकवला. ऑन द स्लोप डाऊन बिलो, खाली उताराच्या दिशेने. कारण एक आता फोटो काढताना त्यांनी काय केलेलं होतं, एका साईडला ती अशी कुऱ्हाड पकडलेली होती, लावलेली होती, आणि त्याला दोर बांधलेला होता, आणि एका हाताने त्यांनी पकडलेला होता. असे ते झेंडे तिथे फळगवत होते, परंतु ती कुऱ्हाड खाली घ्यायची होती, म्हणून दोघं साईडला बर्फांमध्ये तो दोर त्यांनी बरीड म्हणजे पुरून दिला. ओके. वेन वी लेफ्ट, जेव्हा आम्ही तिथून निघालो, दे वेर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. जेव्हा आम्ही तिथून निघालो तर झेंडे असे सपाट असे पडलेले होते याच्यावर. कशावर? त्या समिटवर, त्या शिखरावर. ओके. आय वॉज व्हेरी थर्स्टी, मला खूपच तहान लागलेली होती. थर्स्टी म्हणजे काय? तहानलेला. आय टूक आउट अ वॉटर टम्लर फॉर अ ड्रिंक. वॉटर टम्लर म्हणजे काय? एक असं पाण्याचं भांडं असतं, बॉटल असते. येतं आहे का लक्षात? जिथे आपण वर कुठे जात असतो, म्हणजे पर्वत शिखर करणारे किंवा जे ट्रेकर्स असतात ते घेऊन जात असतात. आय टूक आउट अ वॉटर टम्लर फॉर अ ड्रिंक, पाणी पिण्यासाठी काढलं. बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन, सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. बघा, बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर म्हणजे ती जे काही धातूचं जे काही टम्लर होतं, त्याच्यातलं जे पाणी होतं ना, ते फ्रोझन म्हणजे गोठलेलं होतं, बर्फ झालेला होता. सो आय कुडंट क्वेंच, म्हणून मी माझी तहान शमवू शकलो नाही. क्वेंच म्हणजे काय? सॅटिस्फाय वन्स थर्स्ट. ओके. क्वेंच माय थर्स्ट म्हणजे काय? सॅटिस्फाय वन्स
थर्स्ट, मी माझी जी तहान होती ती भागवू शकला नाही. आय एट सम बिस्किट्स, मी काही बिस्किट्स खाल्ले. अँड ऑफर्ड सम टू हिलरी, आणि ऑफर्ड म्हणजे देऊ केले. आता बघा, तहान पाण्याने भागले नाही म्हणून मग काही बिस्किट खाऊन घेतले आणि काही बिस्किट हिलरी यांना देऊन टाकले. तर त्यांना खूप तहान लागलेली होती, त्यांनी पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल काढली, परंतु त्या पाणी जे होतं ते गोठलेलं होतं, त्याचा बर्फ झालेला होता आणि म्हणून मग ते काही त्यांची तहान भागवू शकले नाही. म्हणून मग त्यांनी काही बिस्किट खाल्ले आणि त्यांच्या मित्राला हिलरीला सुद्धा दिले. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. आता बघा, आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ, मी लाल स्कार्फ बांधलेला होता, रुमाल बांधलेला होता. विथ माय ग्रेट फ्रेंड, जो एक माझा महान मित्र लॅम्बर्ट नावाचा त्याने मला दिलेला होता लास्ट इयरला. येत आहे का लक्षात? कोण होता मग हा लॅम्बर्ट? तो होता लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन, म्हणजे अशी जी एक मोहीम होती, स्विस एक्सपिडिशन, स्विस मोहीम म्हणून. येत आहे का लक्षात? तिचा तो लीडर होता आणि त्याने तो रेड स्कार्फ याला दिलेला होता, तेनजिंगला दिलेला होता. तो स्कार्फ त्याने बांधलेला होता. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो, ती एका वर्षापूर्वीची गोष्ट होती. ऑन मे 28, 28 मे, एक वर्षापूर्वीची गोष्ट होती ती. when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. येत आहे का लक्षात? एक वर्षापूर्वीची गोष्ट होती ती, 28 मेला. तेव्हा ते 28,215 फीटवर उभे होते आणि त्यावेळेस त्या लॅम्बर्टने याला तो रेड स्कार्फ दिलेला होता. येत आहे का लक्षात? तर याच्यात काय बघितलं मित्रांनो, एक लाल स्कार्फ बांधलेला होता. तो लाल स्कार्फ कोणाकडनं दिला गेलेला होता? लॅम्बर्ट यांच्याकडनं. लॅम्बर्ट त्यांचे फ्रेंड होते आणि अजून कोण होते ते? 1952 मध्ये जी स्विस एक्सपिडिशन झालेली होती त्याचे ते लीडर पण होते. आणि ही एक वर्षापूर्वीची गोष्ट होती. 28 मेला दिलेलं होतं, जेव्हा ते 28,215 फूटवर चढलेले होते, त्यावेळेस त्यांनी ते स्कार्फ त्यांना दिलेलं होतं. I wore it all the way up the mountain from दार्जिलिंग. दार्जिलिंगपासनं वरच्या सगळ्या मार्गांवर त्यांनी ते विअर ओर, पास्ट टेन्स आहे विअरचं, त्यांनी तो बांधलेला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप, जेव्हा मी टॉपवर उभा राहिलो, आय रिमेंबर्ड हिम, मला तेव्हा त्यांची आठवण झाली. जेव्हा मी टॉपला उभा राहिलो तेव्हा मला त्यांची आठवण झाली. येतं आहे का लक्षात? अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी, आणि मला असं वाटायला लागलं की ते माझ्यासोबत आहेत. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट, आणि मला त्या शिखरावर मी एकदम फिट आहे याची मला जाणीव झाली. तर बघा, ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम, जेव्हा मी शिखरावर उभं राहिलो त्यावेळेस मला त्यांची आठवण झाली. अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी, आणि मला असं वाटू लागलं की ते माझ्यासोबत होते. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट, आणि त्या समिटवर मला एकदम असं तंदुरुस्त जाणवू लागलं. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर, माझं मन एकदम मोकळं झालेलं होतं. आय डिडंट फील टायर्ड, मला थकल्यासारखं वाटत नव्हतं. आय फेल्ट एक्झिलरेटेड, म्हणजे अतिउत्साही, अति आनंदित, व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड वाटत होतं मला. इट वॉज अ क्लिअर सेन्सेशन, इट वॉज अ क्लिअर सेन्सेशन, ती एकदम स्पष्ट अशी संवेदना होती. येतं आहे लक्षात? तर त्यांना शिखरावर चढल्यानंतर एकदम तंदुरुस्त वाटत होतं, त्यांचं मन एकदम क्लिअर होतं, त्यांना थकल्यासारखं वाटत नव्हतं, उलटं खूप आनंदित आणि उत्साही वाटत होतं. त्यांची जी संवेदना होती ती एकदम स्पष्ट होती. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटेन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. खाली, बिलो म्हणजे खाली, हिल्स आणि माउंटेन्स कसे वाटत होते? गॉड्स आणि गॉडेसेस सारखे दिसत होते त्यांना वरून. The plains below looked like so many broken pieces of the map. बघा, the plains म्हणजे काय? प्लेन्स म्हणजे काय? मैदानं. बिलो खालचे, looked like so many broken pieces of the map. खाली जे मैदानं होती ती नकाशाच्या तुटलेल्या तुकड्यांप्रमाणे वाटत होती सगळी मैदानं. येतंय लक्षात? 2 or 3 people could stand there
ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड इफ यू कट इट. 2 or 3 पीपल कुड स्टँड. 2 किंवा 3च लोक उभं राहू शकत होती. ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड म्हणजे त्या जगाच्या छतावर. इफ यू कट आईस, जर का तुम्ही बर्फ कापला तर 2-3 लोक उभं राहू शकत होती. इतकं ती हाईट होती. विचार करा तुम्ही. 20 or 30 feet बिलो, 20 किंवा 30 फूट खाली, द टॉप there was enough flat square for 2 people to sleep. येत आहे का लक्षात? शिखरापासून खाली 20 or 30 feet below, 20 किंवा 30 फूट खाली शिखरापासून, द टॉप. देअर वॉज इनफ म्हणजे पुरेसं, फ्लॅट स्क्वेअर, फ्लॅट म्हणजे काय सपाट, स्क्वेअर म्हणजे काय चौकोनी जागा, फॉर 2 people टू स्लीप, 2 लोकांना झोपण्यासाठी होती. यू कुड पिच 1 टेंट देअर. पिच टेंट म्हणजे काय तंबू उभारणे. आपण तिथे तंबू उभारू शकत होतो. द समिट इज फ्लॅट. ते शिखर जे होतं ना ते सपाट होतं. ऑन वन साईड एका बाजूला ते सपाट होतं आणि स्टीप म्हणजे उताराचं होतं ऑन द अदर. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन द अदर. एका बाजूला ते सपाट होतं आणि एका बाजूला असं उताराचं होतं. देअर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड. उत्तरेकडील बाजूला बर्फ होता आणि रॉक्स ऑन द साऊथ. दक्षिणेकडे रॉक्स म्हणजे खडक होते. अँड ईस्ट, साऊथ अँड ईस्टला खडक होते. अँड स्नोवी रॉक ऑन द वेस्ट. येतं एक लक्षात, वेस्टला काय होते स्नोवी रॉक होते. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आम्ही टॉपवर थांबलो. वी वेअर लकी दॅट. आम्ही खूप सुदैवी होतो. देअर वॉज नो गेल. गेल म्हणजे काय वादळ. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल. आम्ही खूप सुदैवी होतो की तिथे वादळ नव्हतं. ऑर नाहीतर इट वूड हॅव स्वेप्ट अस. त्याने आम्हाला स्वेप्ट म्हणजे झाडूनच टाकलं असतं. स्वेप्ट ऑफ म्हणजे झाडून टाकलं असतं त्याने आम्हाला. माय नेक्स्ट थॉट वॉज. माझा दुसरा विचार होता हाऊ टू गेट डाऊन सेफली. सुरक्षितरित्या. गेट डाऊन म्हणजे खाली सुरक्षितरित्या कशा पद्धतीने उतरायचं. ठीक आहे. तर बघा जे टॉप होतं त्याच्यावर 2-3 लोक थांबू शकत होते फक्त. येतं आहे का लक्षात. जर का तो बर्फ कापला तर तेवढंच जागा तिथं शिल्लक राहत होती. तिथून 20 ते 30 फुटावर खाली एक फ्लॅट ग्राउंड होतं जिथे 2 लोक झोपू शकत होते. तिथं आपण आपला तंबू उभारू शकत होतो. एका साईडला फ्लॅट सपाट भाग होता, दुसरीकडे उताराचा होता. उत्तरेला बर्फ होता, दक्षिणेला आणि पूर्वेला खडक होते. येतं एक लक्षात. आणि इतर साईडला बर्फाळ दगड होते सगळे. आम्ही टॉपवर जवळजवळ 15 मिनटं राहिलो. येतं एक लक्षात. आम्ही खूप सुदैवी होतो की तिथे वादळ वगैरे नाही आलं. नाहीतर आम्ही त्या वादळासोबत उडूनच गेलो असतो. दुसरा विचार मग काय होता की सुरक्षितरित्या कशा पद्धतीने खाली उतरायचं. येतं आहे लक्षात. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट. ऑन द डिसेंट म्हणजे काय नुकताचं. फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग. मी चालत होतो. बिहाइंड हिलरीच्या मागे मी चालत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम. मी त्यांचा पाठलाग करत होतो. अँड होल्डिंग द रोप टाईटली. आणि जो दोर होता मी मागे चालत असल्यामुळे मी एकदम घट्टपणे पकडून घेतलेला होता. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर. आणि माझा डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार होता काय टू मेक शुअर खात्री करून घेणे. ही डिसेंडेड सेफली. डिसेंडेड म्हणजे उतरणे, सेफली म्हणजे सुरक्षितरित्या. येतं आहे लक्षात. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट म्हणजे तिथून उतरताना लगेच. आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. मी हिलरीच्या मागे चालत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम. मी त्यांचा पाठलाग करत होतो, त्याच्या मागे मागे चालत होतो. अँड होल्डिंग द रोप टाईटली. बघा आपण आधीच्या पार्टमध्ये बघितलं होतं की एक असं 20-1 फुटाचा तो दोर असतो आणि एका टोकाला पुढे चालणारा व्यक्ती असतो आणि दुसऱ्या टोकाला मागे चालणारा व्यक्ती त्याला धरून चालत असतो. म्हणजे दोघांची सुरक्षितता असते. तर यांनी निश्चय करून घेतलेला होता की ते म्हणजे तेनजिंग नॉर्गे यांनी डिटरमाइन करून घेतलेलं होतं की एडमंड हिलरी हे सुरक्षितरित्या खाली उतरायला पाहिजे. आय मस्ट से दॅट. मी म्हटलंच पाहिजे. द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट. क्लाइंब डाऊन म्हणजे खाली उतरणे. वॉज मोर डिफिकल्ट अधिक कठीण होतं. आणि डेंजरस अवघड होतं. दॅनच्या पेक्षा द क्लाइंब अप म्हणजे वर चढण्यापेक्षा खाली उतरणं जास्त अवघड होतं.
हे मी स्पष्ट म्हटलं पाहिजे. इफ यू स्लिप्ड डाऊन, जर का तुम्ही निसटले तर, यू वुड गो इन टू द काँगशुंग ग्लेसियर. काँगशुंग नावाचा ग्लेसियर म्हणजे काय, हिमप्रदेश, बर्फाचा भाग. अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि ट्रेस म्हणजे तुमच्या कोणता मागमूसही लागणार नाही, तुमचं चिन्हही सापडणार नाही, तुम्हाला शोधणं देखील अवघड होऊन जाईल. तर याच्यात काय बघितलं आपण, उतरताना तेनजिंग मागे चालत होते, हिलरी पुढे चालत होते, दोर त्यांनी धरलेला होता आणि मागून त्यांनी दोर एकदम असा व्यवस्थित पकडलेला होता जेणेकरून एडमंड हिलरी व्यवस्थित उतरतील. आणि ते इथे सांगतात की चढण्यापेक्षा उतरणं हे अवघड असतं, हे मान्य केलंच पाहिजे. येतं आहे लक्षात. आणि कारण जर का आपण सटकलो तर सरळ सरळ आपण एक काँगशुंग म्हणून बर्फाच्छादित प्रदेश आहे, त्याच्यात पडण्याची शक्यता असते आणि मग नंतर आपला ट्रेसही लागणार नाही. ठीक आहे, थोडा राहिलेला आहे, थोडं 5 मिनिटात संपवतो मित्रांनो. मोर कॉशन, मोर म्हणजे अधिक, कॉशन म्हणजे काय, सावधगिरीची, नीडेड म्हणजे गरज होती, मोर कॉशन नीडेड, खूप सावधगिरीची गरज होती. ऑफकोर्स, अर्थातच, इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन, उतरायला कमी वेळ लागला. बट यू नीडेड मोर, तुम्हाला गरज होती मोर होशियार म्हणजे काय, सावध. नक्कीच कमी वेळ लागला परंतु अधिक सावधगिरीची आवश्यकता होती. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन, अर्थातच खाली उतरायला वेळ कमी लागला. बट यू नीडेड मोर हुशियार म्हणजे तुम्हाला खूप सावध असण्याची गरज होती. वेन आय रीच्ड कॅम्प 9, जेव्हा मी कॅम्प 9 ला पोहोचलो, माय फर्स्ट थॉट वॉज, माझा पहिला विचार होता, थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड अँड ॲक्सिडेंट अँड इफ अप टू नाव देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. येतं आहे का लक्षात. वेन आय रीच्ड कॅम्प 9, जेव्हा मी कॅम्प 9 ला पोहोचलो, माय फर्स्ट थॉट वॉज, माझा पहिला विचार होता, थँक गॉड, देवा मी तुझा आभारी आहे किंवा आम्ही तुझे आभारी आहेत. वी हॅव बीन स्पेअर्ड, आम्ही वाचलो, अन ॲक्सिडेंट, एकही अपघात होण्यापासून आम्ही दूर राहिलो. अँड इफ अप टू नाव, जर का आतापर्यंत झाला नाही, देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, जर का आतापर्यंत एकही अपघात आमच्यासोबत घडला नसेल तर, आय होप, मी आशा करतो, देअर विल बी नन इन फ्युचर, आणि पुढे आता इथून पुढे जे उतरायचं आहे तेव्हा सुद्धा आमच्यासोबत अपघात होणार नाही. तर 9व्या कॅम्पला पोहोचल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये पहिला विचार आला, देवा आतापर्यंत आमच्यासोबत एकही वाईट घटना घडली नाही, एकही अपघात घडला नाही, त्याच्यापासून तुम्ही आम्हाला स्पेअर म्हणजे वाचवलं, तर मी अशी आशा करतो की इथून पुढे देखील तुम्ही मला किंवा आम्हाला वाचवणार. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी, मी नेहमीच देवाला प्रार्थना केलेली होती आणि देवाने नेहमीच मला वाचवलेलं होतं. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. बघा, ॲट कॅम्प 9, 9व्या कॅम्पला, हिलरी अँड आय वेअर इन नो मूड, आमचा दोघांचाही मूड नव्हता, फॉर एनी टॉकिंग, आमची बोलण्याची इच्छा नव्हती. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स, आणि आम्ही आमच्या स्वतःच्या गोष्टींमध्ये व्यस्त राहिलो, आम्ही काही जास्त चर्चा केली नाही. वी स्टेड देअर, आम्ही तिथे थांबलो, अबाउट हाफ ॲन आवर, आम्ही तिथे जवळजवळ अर्धा तास थांबलो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट, आम्ही थोडासा बर्फ बॉईल केला, कशासाठी, लेमन वॉटर बनवण्यासाठी, म्हणजे काय, लिंबू सरबत बनवण्यासाठी आम्ही थोडा बर्फ बॉईल केला. म्हणजे बघा, बर्फाला बॉईल केल्यानंतर त्याचं पाणी बनलं आणि मग नंतर त्याच्यात लिंबू वगैरे टाकून ते पिलं. वेन वी लेफ्ट, जेव्हा आम्ही तिथून निघालो, वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स, फक्त आमच्या स्लीपिंग बॅग्स आम्ही सोबत घेतल्या. अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड, आणि सगळं काही मागे सोडून दिलं इन द टेंट, आणि टेंटमध्ये सगळं काही आम्ही मागे सोडून दिलं, जास्त काही घेतलं नाही. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8, कॅम्प 9 पासून कॅम्प 8 पर्यंत, व्हेअर वी स्पेंट द नाईट, जिथे आम्ही रात्र घातली, वॉज अन इझियर जॉब. कॅम्प 9 टू कॅम्प 8 जिथे त्यांनी रात्र घातली ते एकदम सोपं होतं.
जस्ट अबव कॅम्प 8, कॅम्प 8चा वर, व्हेअर द अदर्स कुड सी अस, जेथे आम्हाला इतर जण पाहू शकत होते. आय रेज्ड म्हणजे मी वर केला, माय आर्म माझा हात, विथ माय थंब अप, असा येत आहे का लक्षात. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. CWC नॉयसी अँड WG लोवी saw us and their faces flushed with joy. येत आहे का लक्षात. तर त्यांनी असा हात केला तेंजिंग नॉर्गे यांनी, आणि जे नॉयसी आणि लोवी जे तिथे काहीतरी पदावर होते त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांचे चेहरे आनंदाने चमकू लागले. इन धिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचं जे यश होतं ते त्यांना सांगू शकलो. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8, आणि जेव्हा आम्ही कॅम्प 8च्या जवळ गेलो, लोवी केम टू मीट अस, लोवी आम्हाला भेटायला आला. अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. 300 feet वर आला तो टी आणि कॉफी घेऊन. कोण? लोवी. जेव्हा ते कॅम्प 8ला आले तेव्हा. येत आहे लक्षात. अनादर 50 feet डाऊन, इतर 50 feet खाली, वी मेट नॉयसी, आम्ही नॉयसीला भेटलो. हु ब्रॉट अस मोर टी, ज्याने आमच्यासाठी अजून चहा आणलेली होती. धिस टी स्मेल्ड केरोसिन. धिस टी स्मेल्ड केरोसिन म्हणजे ह्या चहाचा रॉकेल सारखा वास येत होता. ॲपरंटली वरवर पाहता, इट हॅड बीन मेड, ती बनवली गेलेली होती, इन हरी घाईने, अँड सम हाऊ कशा तरी पद्धतीने, सम केरोसिन काही रॉकेल, गॉट इन टू द वेलकम कप, म्हणजे आमच्या स्वागतासाठी जो चहाचा जो कप होता त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळाने किंवा चुकीने त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये केरोसिन चाललं गेलेलं होतं. बट आय थॉट, परंतु मी विचार केला, सिन्स द जेंटलमॅन, कारण तो सभ्यगृहस्थ, हॅड टेकन सो मच ट्रबल, त्याने एवढा त्रास घेतलेला होता, टू ब्रिंग इट, तो ती चहा आणण्यासाठी. आय वॉज गोइंग टू एन्जॉय, मला आनंदच होणार होता, मी आनंदच घेणार होता, इट त्याचा, व्हॉट एव्हर द स्मेल, वास काही का येईना. तर बघा 50 feet खाली गेल्यानंतर नॉयसी तिथे आला, ज्याने त्यांच्यासाठी अजून चहा आणलेला होता. या चहाचा केरोसिनचा वास येत होता, परंतु वरवर पाहता स्पष्ट दिसत होतं की त्या नॉयसीने ती चहा बनवण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किती कष्ट घेतलेले होते. येत आहे का लक्षात. आणि काहीतरी थोडंसं घाई गडबडीत चहामध्ये किंवा त्या कपमध्ये केरोसिन हे पडलेलं होतं, आणि तेंजिंग नॉर्गे यांनी विचार केला की त्यांनी जर का एवढे कष्ट घेतलेले आहेत तर ती चहा कशी का असेना आणि त्याचा वास कसा काही येईना, ती चहा ते पिणार होते. येत आहे लक्षात. तेंजिंग नॉर्गे. ओके, फ्रॉम आर्चिव्ज ऑफ टाइम्स ऑफ इंडिया. ओके, नो प्रॉब्लेम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा पाठ समजला असेल अशी मी आशा करतो. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. आपण जर का या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जर का मला काही सुचवायचं असेल किंवा हा व्हिडिओ कसा वाटला, गुड वाटला, बेटर वाटला, बेस्ट वाटला, नॉट गुड वाटला, ते कमेंट करून मला कळवायला विसरू नका. ओके.